पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांची मेहनत आणि आमची त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यामुळे खऱ्या अर्थानं या DCAची सुरुवात झाली असं मी म्हणेल. अनेक अडचणी होत्या. रस्ता नव्हतं, इंटरनेट नव्हतं, फायनान्स नव्हतं, बिल्डिंग उभं करण्यासाठी लागणारं जे पाठबळ असतं, इन्स्टिट्यूट उभं करणं इट्स अ व्हेरी टफ जॉब. आणि फर्स्ट जनरेशनमध्ये तुम्हाला कोणताही सपोर्ट नसताना खऱ्या अर्थानं मी म्हणेल की त्यावेळेस माझ्या पालकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या स्टाफनी आणि पूर्ण मॅनेजमेंटनी ह्या कन्सेप्टला टू ट्रेन टू कॅडेट टू सर्व्ह द नेशन म्हणजे राष्ट्रसेवेसाठी विद्यार्थ्यांना ट्रेन करणे, या पॅशनसाठी विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी घडवण्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत केली. प्राऊड मुवमेंट होता जेव्हा 25 एप्रिल 2025ला याची मान्यता मिळाली. आणि जेव्हा इन्स्पेक्शन झालं तर त्या ठिकाणी सुद्धा ऑलरेडी तुम्ही सैनिकी स्कूलचं काम करताय याची कौतुकाची थाप पण मिळाली. पॅरेंट्स जे असतात त्यांना कन्व्हिन्स करणं आपल्या मुलांना डिफेन्समध्ये करिअर करण्यासाठी ते किती अवघड आहे. छत्रपती शिवाजी महाराज असा शब्द जरी उच्चारला तर आपल्या रक्तामध्ये एक ऊर्जा येते. हे कशामुळे येते? हे छत्रपती शिवाजी महाराज घडले ते राजमाता जिजाऊमुळे. मुलांना अशा प्रकारच्या सैन्यात करिअर करू इच्छितात अशा मातोश्रींनी सुद्धा त्या राजमाता जिजाऊची भूमिका पार पाडणं गरजेचं आहे. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना त्यांचं करिअर घडवण्यासाठी आणि त्यांचं एकूणच अर्थकारण सुधारवण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत असतो. आजचे आपले एक असे गेस्ट आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे आज हजारो मुलांना डिफेन्समध्ये करिअर देणारे मेंटॉर आहेत. आज हजारो मुलं, हजारो डिफेन्स करिअर करणारे जे ॲस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी ते एक मुवमेंट बनलेले आहे. मात्र एक काळ असा होता त्यांच्या खिशात फक्त 500 रुपये होते आणि आज ते हजारो मुलांना करिअर घडवण्यासाठी मदत करतायत. स्पेशली डिफेन्समध्ये कशा पद्धतीनं पुढे जाता येईल यासाठी इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना घडवतायत, अशा मुलांना ते घडवत आहेत. आणि त्याचबरोबर सोशल वर्कमध्ये सुद्धा ते अग्रेसर आहेत. समाजकार्य करून ते समाजामधील जे कमजोर घटक आहेत त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करतायत आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. त्याच्याविषयी सांगत बसलो तर कदाचित आपला हा अर्धा तास निघून जाईल. त्याच्यामुळे मी त्याविषयी जास्त न बोलता या ठिकाणी तुम्हाला इंट्रोड्यूस करू इच्छिते. ते म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमी आणि मानव विकास कल्याण प्रतिष्ठानचे MD आपल्यासोबत आहेत केदार रहाणे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. आपलं पण थँक्यू. आणि सर, खरं तर मला डिफेन्स करिअर विषयी बोलायचं आहे, मात्र सुरुवातीला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण कसं गेलं? मी खूप साधारण घरात जन्मलो. माझ्या आईवडील हे सुरुवातीला शेती करायचे, परंतु आईची खूप इच्छा होती की माझ्या मुलाने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आम्ही जेव्हा ग्रामीण भागात म्हणजे शहापूर, बंजर, वडाची वाडी हे छोटंसं 1200 लोकसंख्या असलेलं गाव, जे तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. आणि ह्या ठिकाणी जेव्हा आईवडील शेती करायचे, आईला खूप शिकण्याची इच्छा होती, पण त्या काळात एवढं शिक्षणाचं महत्त्व नव्हतं किंवा घरामध्ये शिकू दिलं जात नव्हतं, तसं वातावरण नव्हतं. हां. परंतु ज्यावेळेस आईला जेव्हा माझा जन्म झाला आणि तिनं ठरवलं की खूप एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेस, माझ्या घरामध्ये किमान 50 माणसं एका वेळेस राहायची आणि या एकत्र कुटुंब पद्धतीत असताना मुलाचं शिक्षण कसं होईल म्हणून ग्रामीण भागातून शहरी भागात येऊन मातोश्रीनं वडिलांना साथ दिली आणि छोटंसं सुरुवातीला भाजीपाल्याचं दुकान, नंतर किराणा दुकान, कपड्याचं दुकान, असे अनेक प्रयोग करत मुलांना शिकवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. आणि त्या धडपडीतून माझं जे आयुष्य आहे, माझ्या भावाचं असेल, आमच्या कुटुंबामध्ये शिक्षणाचं एक इम्पॉर्टन्स, ज्याला महत्त्व म्हणतो, ते निर्माण झालं. आणि अशा प्रकारे सुरुवातीला काही दिवस मी बालज्ञान मंदिर शाळेत शिकलो. त्यानंतर मला एक चान्स मिळाला आईवडिलांच्या आग्रहाखातर हॉस्टेलला राहण्याचा. आणि तिथे हिवरा आश्रम बुलढाणा जिल्ह्यात, त्या ठिकाणी मला 1 वर्ष शिक्षणाचं
5वीला असताना त्या ठिकाणी संधी मिळाली. अच्छा. आईवडिलापासून दूर राहिलो. आईवडिलांचं इम्पॉर्टन्स कळालं, फूडचं इम्पॉर्टन्स कळालं, आईच्या हातचं जेवणाचं इम्पॉर्टन्स कळालं. आणि अशा जडणघडणीमध्ये माझं 11वी-12वीचं शिक्षण झालं आणि जेमतेम परिस्थिती होती. आणि 11वी-12वी करत असताना डिफेन्सबद्दल एक माहिती मिळाली की शहरामध्ये सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट नावाचं एक इन्स्टिट्यूट होतं अच्छा. आहे. आणि हे इन्स्टिट्यूट मुलांना 10वी नंतर 11वी-12वीच्या अभ्यासक्रमाचं NDAचं प्रिपरेशन करून घेतलं जातं. हे महाराष्ट्र शासनाची एक संस्था आहे. अच्छा. आणि या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं शिक्षण मिळतं हे मला 10वी झाल्यानंतर कळालं. ओ. आणि माझा एक तिथे बेस्ट फ्रेंड होता, संतोष टाकरस म्हणून. आणि त्याचे वडील PSI होते. ऑब्वियस त्यांच्या घरामध्ये ते ॲटमॉस्फिअर होतं आणि तो तिथे जॉईन झाला. अच्छा. आणि त्यानंतर हळूहळू कळालं की डिफेन्समध्ये एवढं काही करिअरच्या संधी आहे. आणि तिथून एक प्रेरणा मिळाली की आपण पण सैन्यात करिअर केलं पाहिजे. अच्छा. आणि मग पुढे काय केलं तुम्ही? मग 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह जेव्हा कळालं की याला सायन्सची गरज असते, पण मी होतो आर्ट्स फॅकल्टीचा विद्यार्थी. हा. आणि मग NDAचं त्यावेळेस कोणत्याही प्रकारची इंटरनेट नव्हतं, माहिती नव्हती. खूप रिअर इन्फॉर्मेशन असायची करिअरच्या बद्दल. आणि आम्ही स्वतःहून याचा शोध घेत गेलो. त्यावेळेस माझ्या वडिलांच्या सहकार्याने ब्रिगेडियर पित्रे यांना ते भेटले. अच्छा. पुण्याला असायचे ते. त्यांचा लेख सकाळ पेपरमध्ये यायचा आणि ते मुलांना मार्गदर्शन करायचे. अशा वेगवेगळ्या माध्यमातून ही माहिती मी गोळा करायचो. आणि एक वेगळं त्या ठिकाणी विश्व होतं. आणि विद्यार्थ्यांमध्ये एक अट्रॅक्शन जे असायचं ते अट्रॅक्शन ऑब्वियस माझ्यामध्ये आलं. असं काही करिअर करावं असं काही विशेष नव्हतं, परंतु तू शिक्षण घे, तू मोठा हो, तू चांगलं करिअर कर, हे आईवडिलांच्या मार्गदर्शनापुढे मी करायचो. परंतु जेव्हा 11वी-12वीला असताना NDAची परीक्षा असते, त्यासाठी प्रिपरेशन करावं लागतं, असं जेव्हा माहीत झालं त्यावेळेस स्वतःहून प्रयत्न करत पुढे गेलो. परंतु मला सांगायला थोडंसं दुःख वाटतं, परंतु इट्स रियालिटी की मला उजव्या कानानं 80% ऐकू येत नाही. आणि त्यावेळेस जेव्हा ब्रिगेडियर पित्रे साहेबांना वडील भेटले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर करू इच्छिता, पण यासाठी फिजिकली फिट असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पहिले मेडिकल चेकअप करून घ्या. अच्छा. आणि त्यावेळेस चेकअप केल्यानंतर लक्षात आलं की 80% तुम्हाला ऐकू येत नाही. आणि त्यानंतर मी थोडासा करिअरचा मार्ग बदलला, पण मनामध्ये ते पॅशन होतं की यार अशा प्रकारचं करिअर करण्याची जी माणसामध्ये एक ऊर्जा असते ती ऊर्जा होती. हा. आणि तुमची इच्छा होती पण ती त्यावेळेला पूर्ण होऊ शकली नाही. Yes. मात्र तुम्ही आज हजारो विद्यार्थ्यांची ती इच्छा पूर्ण करताय, त्याच्यासाठी मदत करताय. Yes. मग ही जी डिफेन्स करिअर अकॅडमी आहे ती सुरू करण्याची कल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? मग हे करत असताना काय झालं की जेव्हा 11वी-12वीला असताना 12वी झाली आणि मला पुढे अशा प्रकारचं करिअर करता आलं नाही. मग त्यावेळेस ना एक खूप सोपा मार्ग म्हणजे काय की बाबा तू तुझ्या पायावर उभा राहा. आणि पायावर उभं राहणं म्हणजे काय की तू तुझं चांगलं एखादं करिअर कर. तर त्यावेळेस D.Ed करून नोकरी मिळायची. हा. आणि शिक्षण सेवक म्हणून त्यावेळेस एक प्रथा होती, अजूनही चालू आहे. माझ्या वेळेस जस्ट जन्माला आलेली ती संकल्पना होती. आणि एक 3,500-4,000 हजार रुपये नोकरीची ती जॉब मिळाला, पण सरकारी जॉब मिळाला. आणि एक घरामध्ये असं वाटलं की नाही गाड्या तो आता मुलगा जो आहे सरकारी नोकरीला गेला, पण मनात एक खदखद होती की हा जॉब तर मिळाला, परंतु डिफेन्ससाठी आपण काहीतरी करावं. ज्याप्रमाणे मी जेव्हा करिअर करायचं जेव्हा मी ठरवलं त्यावेळेस माझ्याकडे ती इन्फॉर्मेशन नव्हती. आणि ती इन्फॉर्मेशन माझ्याकडे खूप कलेक्टिव्ह स्वरूपात आली. आणि तेव्हापासून मी जेव्हा शिक्षक म्हणून शिक्षण सेवक म्हणून काम करायचो, मी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंचावरती SPI काय आहे, सैनिकी स्कूल काय आहे, NDA काय असतं याचं मोफत मार्गदर्शन करायचो. अच्छा. आणि असं जे तुम्हाला मिळालं नव्हतं ते तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली. येस. आणि हे जेव्हा सुरू झालं यातून काय झालं की विद्यार्थी माहिती घ्यायला यायला लागले. आणि त्यावेळेस एक 8x8च्या रूममध्ये मुलांना एक छोटंसं कोचिंग करायला लागलो. आणि हे करत असताना 2007-08 मध्ये 800 स्क्वेअर फीटमध्ये म्हणजे घरातच डिफेन्स करिअर अकॅडमीची सुरुवात झाली. 18 विद्यार्थ्यांनी. त्यावेळेस कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं आणि कोणती फॅसिलिटीज नव्हत्या, पण एक मनात तीव्र इच्छा होती की आपण असं
विद्यार्थ्यांना ट्रेन करून त्यांच्या आयुष्यामध्ये डिफेन्सच्या करिअरबद्दल त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. सांगायला आवडेल त्यावेळेस संपूर्ण कुटुंब या संकल्पनेला त्यांनी पूर्ण झोकून दिलं. अच्छा, त्याच्यामध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्हाला. मिसेस असेल, आई असेल, ह्या मुलांना जेवू घालायच्या, आमचे बंधू, वडील, हे संपूर्ण एंटायर फॅमिली या इन्स्टिट्यूटसाठी, छोट्याशा इन्स्टिट्यूटसाठी सुरुवात केली आणि अनेक अडचणींना सामोरं गेलो. आणि हे करत असताना लोकांचं सहकार्य मिळालं, पालकांचा विश्वास, विद्यार्थ्यांची मेहनत आणि आमची त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, यामुळे खऱ्या अर्थानं या DCAची सुरुवात झाली असं मी म्हणेल. तुम्ही आता त्याच वेळेला ज्या अडचणी आल्या त्याच्याविषयी सुद्धा बोललात की अडचणी होत्या. आज तर हजारो विद्यार्थ्यांना या अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यासाठी ते धडपडतात. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये कोणतं स्ट्रगल होतं तुमचं? बघा, कोणतीही शैक्षणिक संस्था उभी करणे आणि फर्स्ट जनरेशनमध्ये करणे, आणि त्यावेळेस तुम्हाला कोणतंही फायनान्शियल किंवा पॉलिटिकल म्हणूया आपण, कोणताही सपोर्ट नाही, आणि तुम्ही सर्वसामान्य फॅमिलीमध्ये आहात, वडिलांचं किराणा शॉप आहे, तुम्ही एक प्राथमिक शिक्षक आहात, शिक्षण सेवक आहात, आणि यातून हे सगळं उभं करणं, इट्स अ व्हेरी डिफिकल्ट. कारण आय डोंट नो अबाउट दी फायनान्स, बिझनेस काय असतो किंवा असं काही नाही, फक्त पॅशन. आपण विद्यार्थ्यांना घडवूया. आणि जेव्हा एकत्र फॅमिली आली आणि अशा प्रकारचं सुरुवातीला आम्ही रेंट बेसिसवरती काही बिल्डिंग्स भाड्याने घेतल्या. मग 18 विद्यार्थी जेव्हा आले, त्या 18 विद्यार्थ्यातून काही विद्यार्थ्यांना सक्सेस मिळत गेलं, आणि मग आणखीन विद्यार्थी वाढले, 48 विद्यार्थी झाले, 18हून 48 नेक्स्ट इयरला झाले. मग हे विद्यार्थ्यांना ठेवायचं कुठे? मग त्यांना आम्ही कॉलेजचं ॲडमिशन जे द्यायचो ते गव्हर्नमेंट कॉलेजला द्यायचो. मग हळूहळू अशी डिमांड पालकांकडून, विद्यार्थ्यांकडून यायला लागली की सर, आपल्याला आपलं स्वतःचं कॉलेज असावं, स्वतःचं हॉस्टेल असावं, ग्राउंड असावं विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी. परंतु ते कोणत्याही सुविधा नव्हत्या. मग आम्ही रेंट बेसिसवरती सुरू केलं. तिथेही त्रास असायचा, सगळं शून्यापासून उभं करायचं. पण घरामध्ये एक संकल्पना अशी होती की आमचं शहरापासून जे आत्ताचा कॅम्पस आहे तो 20 किलोमीटर अंतरावर होता, आणि आमची एकत्र फॅमिलीची जमीन होती तिथे 10 एकर. आणि फॅमिलीतल्या सर्व कुटुंबातल्या सदस्यांनी, म्हणजे एकत्र कुटुंब तुम्हाला माहिती आहे, तर काका 4, आणि सगळ्यांनी मिळून एक पाठिंबा दिला. आजी आजोबांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला की तू करतोयस ना बेटा, तर आम्ही तुला सपोर्ट करतो. आणि अशा प्रकारे सुरुवातीला 2 एकरमध्ये सुरुवात झाली. कोणताही पैसा नव्हता, परिस्थिती नव्हती, पण नातेवाईक असेल, घरात होतं नव्हतं, सोनं नाणं असेल ते विकून आईवडिलांचं खूप मोठे त्या ठिकाणी सपोर्ट होता. आणि अशा प्रकारे DCA आता ज्या ठिकाणी 12 एकरमध्ये आहे त्याची सुरुवात होण्यास म्हणजे सुरुवात झाली. पण अनेक अडचणी होत्या. रस्ता नव्हतं, इंटरनेट नव्हतं, फायनान्स नव्हतं, बिल्डिंग उभं करण्यासाठी लागणारं जे पाठबळ असतं, इन्स्टिट्यूट उभं करणं, इट्स अ व्हेरी टफ जॉब. आणि फर्स्ट जनरेशनमध्ये तुम्हाला कोणताही सपोर्ट नसताना, तर खऱ्या अर्थाने मी म्हणेल की त्यावेळेस माझ्या पालकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी, माझ्या स्टाफनी आणि पूर्ण मॅनेजमेंटनी ह्या कन्सेप्टला टू ट्रेन टू कॅरियर टू सर्व्ह द नेशन, म्हणजे राष्ट्रसेवेसाठी विद्यार्थ्यांना ट्रेन करणे, या पॅशनसाठी विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी घडवण्यासाठी खूप रात्रंदिवस मेहनत केली. आणि आपण असं म्हणतो की आज दिसतंय सहज 12 एकरचा कॅम्पस, सर्व सुविधासह. आपण इको फ्रेंडली कॅम्पस आहे, हॉस्टेल आहे, मेस आहे, परेड ग्राउंड आहे, हेल्थ क्लब आहे, लॉन्ड्री सिस्टम आहे. या सगळ्या सिस्टम हळूहळू डेव्हलप झाल्या आणि डिफेन्स मिनिस्ट्रीची मान्यताही मिळाली. येस, त्याविषयी खरं सांगायला आवडेल की काय असतं, जेव्हा तुम्ही खूप चांगलं काम करता या युनिव्हर्समध्ये, जेव्हा तुमच्यामध्ये एक लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण, की एक संकल्पना असते की मला देशसेवेसाठी हे सगळं करायचं आहे. जेव्हा सगळेजण मिळून एकत्र येऊन त्या कन्सेप्टसाठी काम करतात, आणि तेव्हा एक लक्षात आलं की आपण जी कन्सेप्ट ऑलरेडी काम करतोय त्याच्यावरती सैनिकी स्कूल ही कन्सेप्ट आलेली आहे, न्यू सैनिकी स्कूल. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर साहेबांनी एक कन्सेप्ट काढली. जसं संपूर्ण भारतामध्ये 33 सैनिकी स्कूल आहे, जे की मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स थ्रू सैनिकी स्कूल सोसायटी चालवते. आणि याच धर्तीवरती ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत, ज्यांना सैन्यात विद्यार्थ्यांना पाठवायचं आहे, अशा स्कूलला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि सैनिकी स्कूल सोसायटीद्वारे यांना मान्यता देण्याचं काम सुरू झालं.
अच्छा. आणि त्या प्रोसेसमध्ये आम्ही पण गेलो. पण ही खरं म्हणजे खूप टफ असं याला निकष असतात. ओके. म्हणजे तुमच्यामध्ये त्या शैक्षणिक संस्थेची गुणवत्ता चांगली असायला पाहिजे. तिथे प्रभावी सैनिकी प्रशिक्षण देणारं त्या ठिकाणी वातावरण असलं पाहिजे, शिस्तबद्ध वातावरण असायला पाहिजे. तुमचं जे प्रशासन असायला पाहिजे ते पारदर्शक असायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर अशा अनेक त्या ठिकाणी निकष होते. आणि हे निकष पूर्ण पार करून ती खरं म्हणजे आमच्यासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. ते आमच्यासाठी एक प्राऊड मुवमेंट होता. जेव्हा 25 एप्रिल 2025ला याची मान्यता मिळाली. यासाठी कुटुंबानं, बंधूनं, आमच्या सगळ्या स्टाफनं खूप मेहनत घेतली. आणि जेव्हा इन्स्पेक्शन झालं तर त्या ठिकाणी सुद्धा ऑलरेडी तुम्ही सैनिकी स्कूलचं काम करताय याची कौतुकाची थाप पण मिळाली. खऱ्या अर्थाने ही मोठी जबाबदारी आहे. खरं. म्हणजे आपण जेव्हा एक चांगलं काम करतोय तर आता सक्षम अधिकारी, एक देशाचं नेतृत्व घडवण्याचं मोठी जबाबदारी या सैनिकी स्कूलमुळे आलेली आहे. खरंच तुमचं त्यासाठी अभिनंदन. कारण धन्यवाद. तुम्ही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादित केलेलं आहे. Yes. आता याच्यामध्ये देशसेवेसाठी तुम्ही मुलं घडवताय, मात्र त्याच वेळेला पॅरेंट्स जे असतात त्यांना कन्व्हिन्स करणं आपल्या मुलांना डिफेन्स मध्ये करिअर करण्यासाठी ते किती अवघड आहे? खऱ्या अर्थानं हे सांगायचं तर ज्या विद्यार्थ्यांमध्ये सैन्यात करिअर करण्याची जिद्द असते, मेहनत करण्याची तयारी असते, अशाच विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने हे करिअर करावं. होतं काय की सुरुवातीला बऱ्याचशा वेळेस एखादी फिल्म बघून, एखादं मोटिवेशनल कोणाचं लेक्चर ऐकून आपण जर असं सैन्यात करिअर करू इच्छित असाल तर त्या ठिकाणी एक ती चांगली प्रेरणा जरूर तुम्हाला मिळते. पण त्या प्रेरणेला जर तुम्ही सातत्य आणलं आणि येणाऱ्या अडचणीला तुम्ही सामोरं गेला, मग तिथे इमोशनली आपण फॅमिलीशी अटॅच असतो. कारण सैन्यात करिअर करायचं तुम्हाला फॅमिलीपासून दूर राहावं लागेल. आणि तुम्हाला सोसायटीसाठी काम करायचं असतं. तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी डिसिप्लिन, अनेक अडचणीला सामोरं जायचं असतं. डिसिप्लिन लाईफ जगायची असतं. आणि ती खरं म्हणजे डिफेन्समध्ये करिअर करणं ही एक लाईफस्टाईल आहे. इट्स नॉट की मला फक्त एक चांगला पैसा कमवायचा आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये ऐश करायची आहे. नो, इट्स अ लाईफस्टाईल. आणि खरं म्हणजे अशा प्रकारचं जे करिअर करणारे जे विद्यार्थी असतात, पालकांचं खूप मोठं मनोबल लागतं. म्हणजे जेव्हा मुलगा आजच्या ह्या वयामध्ये जेव्हा मुलगा अनेक अडचणींना सामोरं जातो त्यावेळेस पालकाची भूमिका ही राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊसारखी असली पाहिजे. जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज असा शब्द जरी उच्चारला तर आपल्या रक्तामध्ये एक ऊर्जा येते. हे कशामुळे येते? हे छत्रपती शिवाजी महाराज घडले ते राजमाता जिजाऊमुळे. आणि राजमाता जिजाऊनी जे लहानपणी बाल शिवाजीला जे शिक्षण दिलं त्यामध्ये त्यांनी प्रेम आणि मायातला फरक ताबडतोब समजून घेतला. राजमाता जिजाऊने असं कधी विचार नाही केला की माझा मुलगा घोड्यावरून किल्ल्यावर चढल्यानंतर पडला तर काय होईल, उन्हातान्हात पडला तर काय होईल, असं कधी विचार नाही केला. तसं ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं एक करिअर समोर मांडलं आणि आज हिंदवी स्वराज्याची जी स्थापना 350 वर्षानंतर सुद्धा ही जी ऊर्जा आपल्याला जी मिळते ती ऊर्जा माझ्या मातोश्री ज्या मुलांना अशा प्रकारचं सैन्यात करिअर करू इच्छितात अशा मातोश्रीने सुद्धा त्या राजमाता जिजाऊची भूमिका पार पाडणं गरजेचं आहे. आपल्या मुलाला घरापासून दूर राहिल्यानंतर त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. अननोन लोकांशी त्यांना बोलावं लागणार आहे, त्यांच्याकडून मागणी करावी लागणार आहे, सोसायटीमध्ये मिसळावं लागणार आहे. आपले विचार मांडण्याची, सहज अननोन लोकांसमोर तुमचे विचार प्रकट करण्याची शक्ती तुमच्यात असावी लागणार आहे. ॲडव्हेंचर तुम्हाला करावं लागणार आहे, फिजिकली फिट राहावं लागणार आहे आणि तुम्हाला बॅलन्स साधावं लागणार आहे. तुमचं अकॅडमिक, फिजिकल आणि यासोबतच सोशल ॲडजस्टमेंट, तेव्हाच तुमचं नेतृत्व समोर येईल. आणि डिफेन्समध्ये सिलेक्शन कोणाचं होतं? ज्यांच्यामध्ये नेतृत्व आहे, ज्यांच्यामध्ये जिद्द आहे, ज्यांच्यामध्ये आपले विचार प्रकट करण्याची शक्ती आहे, असेच विद्यार्थी सैन्यात करिअर करू इच्छितात किंवा करू शकतात. तर हे आईवडिलांचं पाठबळ हे खूप गरजेचं आहे.
आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढे सहज हे करिअर करू पण शकतात. अवघड कधी होतं, ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीला खूप मोठं करतो आणि अडचणीला जेव्हा आपण मोठं करतो त्यावेळेस ती गोष्ट मोठी होते, परंतु अडचणी सहज आपण पार पाडू शकतो. ही आईवडिलांचे संस्कार मुलांवर असेल आणि शैक्षणिक संस्थेमध्ये काम करताना जो ॲटमॉस्फिअर त्यांना मिळालं तर डेफिनेटली हे चांगलं करिअर ते करू शकतात. खरंय. कारण मी स्वतः जेव्हा बऱ्याचशा लोकांशी बोलते त्यावेळेला असं होतं की त्यांना करिअर करायचं होतं डिफेन्समध्ये, पण आई वडील नाही म्हणाले किंवा काहीतरी अशी अडचण होती की त्याच्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही. तर अशा मुलांना तुम्ही प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करताय आणि त्याचबरोबर त्यांना घडवताय, ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही ही बाब तर सांगितली, पॅरेंट्स नेमकं कशा पद्धतीनं त्यांना तयार करू शकतात किंवा ऍडमिशन घेऊन देऊ शकतात, त्यांना सपोर्ट करू शकतात. पण तुम्हाला जसं सुरुवातीला माहिती नव्हतं की डिफेन्समध्ये करिअर करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आणि सुरुवात कशी करायला पाहिजे, तसंच अजूनही बऱ्याचशा लोकांना याविषयी माहिती नाहीये, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? म्हणजे याची सुरुवात नेमकी कधीपासून करायला हवी? नक्कीच याच्यामध्ये स्कूलिंगपासून जर सुरुवात केली आणि त्याच कन्सेप्टमुळे सैनिकी स्कूल उदयास आलेली आहे. हां. म्हणजे आपल्या देशाला खऱ्या अर्थानं समृद्ध कोण करू शकतं, तर आजची नवीन पिढी करू शकते. खरी संपत्ती काय आहे, तर आपले हे नवजवान आहेत, विद्यार्थी आहेत, जे येणाऱ्या काळामध्ये देशाचं नेतृत्व करणार आहे. खरं. आणि हे नेतृत्व करत असताना त्यांना योग्य प्रकारचं ट्रेनिंग, ते फिजिकली फिट आणि मेंटली टफ राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे ट्रेनिंग स्कूलिंग लेवलपासून जर मिळालं आणि असे आईवडील आणि विद्यार्थ्यांनी ह्या करिअरकडे आतापासून जर बघितलं तर ते खूप सोयीस्कर जाईल. होतं काय की अधिकारी किंवा नेतृत्व कधी घडतं, तर ते घडतं चांगल्या सवयीने. चांगल्या सवयी कधी होतात, जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार आणि त्या विचारानं कृती तयार होते आणि ती कृती सातत्य त्यामध्ये असतं खरं. आणि त्यातून हॅबिट बनते आणि त्या हॅबिटमधून खऱ्या अर्थानं एक ज्याला आपण म्हणतो की एक त्यांचं सक्षम व्यक्तित्व बनतं आणि त्या व्यक्तित्व खऱ्या अर्थानं पुढे नेतृत्व करू शकतं. आणि ही जी सायकल आहे ही स्कूलिंगमध्ये सहज डेव्हलप होऊ शकते. याचं पाठीमागं कारणच असं आहे हां. की एखादा विद्यार्थी आई वडील घरी असेल तर आई वडिलांचं अनुकरण ते करतात. बरोबर. आई वडिलांना माहिती आहे, डॉक्टरांना माहिती आहे की आपण सकाळी उठलो, फिजिकल एक्सरसाइज केली तर शारीरिक तंदुरुस्ती राहते. पण असं किती जण करतात? बरोबर. नाही करू शकत ना. खरं. याचं कारण काय की आई वडील आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने जगत असतात, पण विद्यार्थ्यांकडून किंवा आपल्या मुलांकडून आपण अपेक्षा ठेवतो. हे मात्र घरी होऊ शकत नाही. बरोबर. ते अशा शिस्तबद्ध वातावरणात होऊ शकतं. हां. जेव्हा सैनिकी स्कूलमध्ये मुलगा असतो त्याला सकाळी 5:30ला 5ला उठायचंच आहे, हो. ठरलेल्या वेळेप्रमाणे फिजिकल एक्सरसाइज करायची आहे, बेसिक मिलिटरी ट्रेनिंग घ्यायचं आहे, वेळेवर ब्रेकफास्ट करायचा आहे, वेळेवर त्यांचं अकॅडमिक एज्युकेशन असणार आहे, वेळेवर त्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी असणार आहे, रोज त्यांना गेम खेळायला मिळणार आहे आणि खेळातून म्हणजे स्पोर्ट्समनशिपमधून त्या विद्यार्थ्याचं, त्या मुलाचं व्यक्तित्व घडत असतं. खरं. ज्यामध्ये टीम स्पिरिट असेल, स्वतःची वैयक्तिक स्किल असतील, ह्या डेव्हलप कुठे होतात? ग्राउंडवर होतात. बरोबर. आणि त्यावेळेस तो विद्यार्थी ग्राउंडवर हा आपलं आयुष्य घडवत असतो, फिजिकली पण आणि मेंटली पण. बरोबर. आणि हे वातावरण हे रेसिडेन्शियल स्कूलमध्ये सहज मिळतं आणि वेळेवर मिळतं आणि सातत्यानं मिळतं. त्यानंतर मग याच्यामध्ये डिफेन्स करिअर अकॅडमी कशा पद्धतीनं मदत करते हे विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांच्या कोणत्या वयापासून, म्हणजे साधारणतः कोणत्या वर्गामध्ये ते असताना त्यांनी या सैनिकी स्कूलमध्ये ऍडमिशन घेणं गरजेचं आहे? 5वी पासून 6वी पासून विद्यार्थ्यांनी सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. जसं डिफेन्स करिअर अकॅडमी 2 व्हर्टिकलमध्ये काम करतं. एक रेग्युलर जी आपली स्कूल आहे, आम्ही ते 5वी पासून प्रवेश देतो. अच्छा. आणि सैनिकी स्कूल सोसायटी थ्रू जी आता मान्यता मिळाली त्या थ्रू NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे, ऑल इंडिया लेवलला ज्या 33 स्कूल आहे आणि न्यू सैनिकी स्कूल 70+ आहे, अच्छा. त्यांच्या प्रवेशासाठी एक एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केली जाते. ओके. ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झाम. ओके. ओके. म्हणजे ती राष्ट्रीय स्तरावर असते? येस, राष्ट्रीय स्तरावरची असते. आणि या राष्ट्रीय स्तराच्या परीक्षेतून 6वी वर्गाला म्हणजे 5वीचा विद्यार्थी 6th स्टँडर्डला प्रवेश घेऊ शकतो. ओके. म्हणून ऑल इंडिया सैनिकी स्कूलमध्ये 6वी ते 12वी
हे सैनिकी शिक्षण दिलं जातं. पण तुम्ही 1 वर्ष आधीपासूनच हो. सैनिकी शिक्षण देता, म्हणजे Yes. त्यांना तुम्ही तयार करता Yes, yes, त्याच्यासाठी, yes, आणि yes. त्यानंतर ही परीक्षा सुद्धा ते विद्यार्थी सहजरित्या Yes. देऊ शकतात. Yes, yes. मग याच्यामध्ये तुमच्या इथे प्रवेशाची प्रक्रिया नेमकी काय आहे? जेव्हा 5वीला समजा एखादा विद्यार्थी आहे, Yes. त्याला डिफेन्स अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, Yes, तर yes. त्याने काय करायला पाहिजे? काय क्रायटेरिया असतो? याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे 5वीला एखादा विद्यार्थी किंवा 5वी ते 10वी किंवा 11वीला प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या वेगवेगळ्या एंट्री आहेत आपल्या स्कूलमध्ये. अच्छा. तर ह्या एंट्रीसाठी प्रामुख्यानं DCA एक एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतं. यामध्ये लेखी परीक्षा असते, Okay. रिटर्न एक्झाम, हां, हां. जी 100 प्रश्न असतात 100 गुणासाठी, आणि त्यानंतर त्याची मुलाखत असते, त्याची एक शारीरिक चाचणी होते. आणि सांगायला आवडेल की आता 2026-27साठी ही प्रक्रिया आम्ही येणाऱ्या 12 एप्रिल 2026ला रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या कॅम्पसला आम्ही घेत आहोत. ओके. मी आव्हान करेल आपल्या माध्यमातून की छत्रपती संभाजीनगरच्या कॅम्पसला 12 एप्रिल 2026मध्ये 5वी ते 11वी या लिमिटेड सीटसाठी आपण जे प्रवेश घेणार आहोत, म्हणजे प्रवेश परीक्षेद्वारे ज्या विद्यार्थ्यांना करिअर करायचं आहे त्यांना आपण प्रवेश देतोय, आणि एक दिवसभराची प्रक्रिया असते. म्हणजे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या वेबसाईट म्हणजे DCA.edu.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं असतं, आणि हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या उमेदवाराला सकाळी 8 वाजता 12 एप्रिल 2026ला 8ला यायचं असतं. 8ला रिपोर्टिंग टाईम असतो, आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रोसिजर चालते, ओके. ज्याच्यामध्ये रिटर्न एक्झाम, इंटरव्ह्यू, त्याचप्रमाणे शारीरिक चाचणी, आणि पालकांसाठी एक पॅरेंटिंग सेशन असतं ज्याच्यामध्ये आपण आपल्या DCA कॅम्पसबद्दल पण माहिती देतो. आणि सांगायला आवडेल की तुम्हाला डिफेन्स करिअर अकॅडमी ज्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही सुरू केलं, बऱ्याच दिवसापासून एक पालकांची विशेषतः पश्चिम महाराष्ट्राच्या पालकांची इच्छा होती की कोल्हापूरसारख्या ठिकाणी किंवा सातारासारख्या ठिकाणी सुरू करावं. आम्ही कोल्हापूर त्या ठिकाणी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि शाहू महाराजांचं त्या ठिकाणी सामाजिक समन्वय, अशा भूमीमध्ये त्या ठिकाणी डिफेन्स करिअर अकॅडमीची सुरुवात 2025ला झाली. वा. आणि त्या ठिकाणी सुद्धा 11 एकरमध्ये हा कॅम्पस आपण उभा केला आहे. छान. त्या ठिकाणी सुद्धा 5वी ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना आपण प्रवेश देणार आहे, आणि त्या ठिकाणी फक्त बॉईजला आहे. जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये बॉईज आणि गर्ल्स हां. या दोघांना प्रवेश मिळतो, तसं कोल्हापूरमध्ये आपण 5वी ते 11वी पर्यंत त्या ठिकाणी प्रवेश देत आहोत. आणि त्यासाठी सुद्धा 19 एप्रिल 2026ला ही एंट्रन्स एक्झाम होणार आहे. अच्छा. ती माय स्कूल डिफेन्स करिअर अकॅडमीचा जो कॅम्पस आहे, माय स्कूल चंडेश्वरी कॉटन मिल, चिपरी, ओके. शिरोळ तालुक्यामध्ये म्हणजे जयसिंगपूर जवळ ही संस्था आहे, जिथे 11 एकरच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग देतोय. आणि 19 एप्रिलला त्या दिवशी ही एंट्रन्स एक्झाम होणार आहे, सकाळी 8 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. सेम प्रोसिजर आहे, जशी रिटर्न एक्झाम असेल, इंटरव्ह्यू असेल आणि फिजिकल असेल. तर मी तुमच्या माध्यमातून आव्हान करेल की जे पालक आपल्या मुलांमध्ये एक शिस्तचा बाणा, एक फिजिकली फिट, मेंटली टफ अशा प्रकारचे एक अभिमानास्पद करिअर करू इच्छिणाऱ्या पालकांना आणि पाल्यांना म्हणजे डिफेन्स ॲस्पायरंट्सला मी आव्हान करतो की तुम्ही या संधीचा जरूर आपण फायदा घ्यावा. ज्यांना करिअर करायचं आहे आणि याच्यामध्ये जाण्याचा एक पॅशन आहे, सुरुवातीपासूनच विचार केला आहे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी म्हणावी लागेल. Yes. मात्र त्याच वेळेला म्हणजे फिजिकली फिट असणं गरजेचं आहे डिफेन्समध्ये करिअर हो. करायचं असेल तर, आणि मेंटली सुद्धा तेवढे स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. Yes. मग डिफेन्समध्ये करिअर किंवा ते एज्युकेशन किती अवघड आहे, किती टफ आहे? खूप छान प्रश्न आहे. टफ अशी कोणतीच गोष्ट इझी नाही आहे, सगळीकडेच टफनेस आहे. पण हां, NDA सारख्या किंवा सैन्यात जर अधिकारी पदावर करिअर करायचं असेल, डेफिनेटली इट्स अ टफ फॉर यंग जनरेशन. राईट. परंतु शैक्षणिक त्यांनी जर NDAचं प्रिपरेशन हे 6व्या वर्गापासून 5व्या वर्गापासून जर सुरुवात केली तर त्यांच्यासाठी खूप इझी आहे. आणि ज्यावेळेस एखादा विद्यार्थी हा NDA सारख्या किंवा टेक्निकल एंट्री सारख्या करिअरमध्ये म्हणजे सैन्यात करिअर करू इच्छित असेल तर 11वी-12वीच्या अभ्यासक्रमाचं जो बोर्ड असतं, 11वी-12वीचं बोर्ड किंवा 6वी ते 10वीचं जे एज्युकेशन फाउंडेशन ज्याचं चांगलं आहे, म्हणजे अकॅडमिकली तो ॲव्हरेज असला तरी चालेल,
म्हणजे खूपच त्यांनी IIT क्रॅक करावी अशा प्रकारचा IQ खूप मोठा असावा असं नाही आहे. डिफेन्समध्ये अधिकारी व्हायचं असेल तर आम्ही बेसिकली 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या. अच्छा. एक जो अकॅडमिकली स्ट्रॉंग आहे, दुसरा जो ज्याचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे ओके. आणि अकॅडमिकली थोडासा बॅलन्समध्ये आहे पण ॲटिट्यूड खूप स्ट्रॉंग आहे. अशा दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी हे सैन्यात अधिकारी होऊ शकतात. अच्छा. म्हणजे काय, ज्याचा ॲटिट्यूड चांगला म्हणजे त्यांचे हॅबिट चांगल्या, त्यांचे संस्कार चांगले, त्याच्याकडे त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या उमेदवाराचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप सकारात्मक आहे, जो चांगल्या सवयीने आपलं स्वतःचे व्यक्तिमत्व घडवतो. अशा विद्यार्थ्यांना हे सोपं आहे. खरं. कारण काय की तिथे तुम्हाला अकॅडमिकली स्ट्रॉंग म्हणजे काय तर तुम्ही बॅलन्स असावं. हां. म्हणजे NDAची रिटर्न एक्झाम क्वालिफाय करावी, त्यांनी SSB इंटरव्ह्यू क्वालिफाय करावा. आता SSB इंटरव्ह्यू हे व्यक्ती महत्वाची चाचणी आहे आणि ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व चांगलं असतं, ज्याचे हॅबिट चांगले असतात, ज्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, ज्याच्यामध्ये स्पोर्ट्समनशिप चांगली आहे, तो विद्यार्थी सहज SSB क्वालिफाय करू शकतो. अच्छा. पण Yes. सर त्याच वेळेला आकडे काहीतरी वेगळं सांगतात. म्हणजे NDA मध्ये 90% स्टुडंट्स फेल होतात. राईट. ते का? याचं कारणच सांगतो मी तुम्हाला. कारण डिफेन्समध्ये करिअर करायचं आहे अशी भूमिका असणारे बरेच विद्यार्थी अपिअर होतात मित्राचं बघून हां. किंवा एखादी मूवी बघून, परंतु त्याचं सातत्यानं तयारी करणं हां. हे खूप रेअर विद्यार्थी करतात. खरं. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा जे सातत्य ठेवत नाही, म्हणजे 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह जे सातत्य ठेवत नाही, जे सातत्य ठेवतात ते नक्कीच पुढे आपले प्रत्येक ज्या अडचणी आहेत, कारण हे यंग एज आहे, खरं. टीनेज आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे. हो, बरोबर. आजचा माझा विद्यार्थी मोबाईलशी अडिक आहे. त्याला संवाद साधायला नाही पण मोबाईलशी गेम खेळायला, ग्राउंडवरचं गेम नाही पण मोबाईलचा गेम खेळायला आवडतो. हो. ह्या गोष्टीपासून दूर राहून मला चांगल्या सवयी सोबत पुढे जायचं आहे आणि या चांगल्या सवयी पुढे जाणं एवढं सोपं नाहीये. खरं. मोबाईलपासून आम्ही किती दूर राहतो आणि आपण विद्यार्थ्यांकडून मात्र मुलांकडून अपेक्षा ठेवतो. खरं. मग ह्या अपेक्षा आपण जसं मुलांकडून ठेवतो तसं आपलंही अनुकरण विद्यार्थी करतात. परंतु जे विद्यार्थी हे स्वतःला एक चांगल्या करिअरसाठी झोकून देतात, सातत्य ठेवतात, मेहनत करतात, जिद्द ठेवतात, ते नक्कीच अशासारख्या परीक्षेमध्येच यशस्वी होतात. त्याचं कारण असं की जसं तो डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये आला आणि 11वी-12वीत त्यांचं जे एक कल्चर बनतं, स्वतःचं एक व्यक्तिमत्व बनत चालतं, स्वतःच्या सवयी बनत जात्या. सकाळी लवकर उठणं, रोज सकाळी 45 मिनिटं फिजिकल PT करणं, रोज संध्याकाळी त्यांना एक 1 आवर 1 घंटा त्यांना टीम्स गेम्स, इंडिव्हिज्युअल गेम्स खेळायला मिळतात. म्हणजे स्पोर्ट्समनशिप वाढते, टीम स्पिरिट वाढतं, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व हळूहळू डेव्हलप होत जातं. खरं. अशा प्रकारे जे सातत्य ठेवणारे विद्यार्थी आहेत, म्हणजे फिजिकलसाठी, स्वतःचे कौशल्य डेव्हलप करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या अकॅडमिकवरती पण फोकस करणार, अकॅडमिकली आपलं फोकस करणार आणि याच्या अकॅडमिकमध्ये आपल्या ज्या परीक्षा आहे, NDAचं मर्म काय आहे किंवा NDA मध्ये किंवा सैन्यात अधिकारी होण्याचं जे मुख्य मर्म म्हणजे 2 त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी आहे. एक आहे NDA आणि दुसरं आहे अधिकारी होण्यासाठी टेक्निकल एंट्री, इंडियन आर्मीची टेक्निकल एंट्री आणि इंडियन नेव्हीची टेक्निकल एंट्री. अशा 3 महत्वाच्या PCM ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे की 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह त्याची तयारी करावी. अच्छा. मग जे विद्यार्थी आपलं बोर्ड प्रिपरेशन 11वी-12वीमध्ये खूप बॅलन्स ठेवतात, म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करतात, अच्छा. त्यासोबतच NDAचा जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रम याच्यामध्ये जर सातत्य ठेवलं, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पेपर असतो मॅथमॅटिक्स आणि दुसरा पेपर असतो गॅट. मॅथमॅटिक्स म्हणजे 11वी-12वीचा साधारणतः 80-85% भाग अच्छा. जो NDAच्या परीक्षेला असतो. आणि यामध्ये प्रामुख्याने NDAची जी परीक्षा असते ती UPSC कंडक्ट करते. सर्वात कमी वयामध्ये UPSC कोणती परीक्षा कंडक्ट करते ते NDAची. 16.5 वयामध्ये ती परीक्षा देता येते. आणि ह्या परीक्षेला अपेक्षित काय आहे की तुम्ही 11-12चा जे मॅथ्स आहे 120 क्वेश्चन असतात, तो 120 क्वेश्चन पैकी आपण ज्याचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे मिनिमम 50 to 60 क्वेश्चन
हे सॉल्व्ह ॲक्युरेट केलेच पाहिजे. अच्छा. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. मग जो विद्यार्थी रेग्युलर प्रॅक्टिस करतो, जसं आपण आपल्या संस्थेमध्ये दर महिन्याला 900 मार्काची परीक्षा घेतो, अच्छा. मग अशा प्रकारची जो प्रॅक्टिस करतो त्याला ती परीक्षा सोपी जाईल. ओके. जो प्रॅक्टिस करणार नाही, कारण तुम्हाला वेळ हा खूप लिमिटेड आहे. म्हणजे 2.5 तासामध्ये तुम्हाला 120 प्रश्न सॉल्व्ह करायचे. बरोबर. इट्स अ टफ. खरं. आणि त्यात तुमचे ॲक्युरेट क्वेश्चन आले पाहिजे. म्हणजे 120 पैकी 50 ते 55 प्रश्न किंवा 60 प्रश्न. दुसरा पेपर असतो गॅट, जनरल ॲबिलिटी टेस्ट, जी की 600 मार्काचा आहे. अच्छा. आणि 150 प्रश्न आहे. आणि 150 प्रश्नाचा आपण जर विचार केला तर 200 मार्क इंग्रजी ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश, ओके. 200 मार्क सायन्स आणि 200 मार्क सोशल सायन्स. अच्छा. आता सायन्सचे विद्यार्थी मोस्टली बाहेर काय करतात, सोशल सायन्सकडे लक्ष दिलं जात नाही किंवा ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशकडे लक्ष दिलं जात नाही, ते फक्त फिजिक्स केमिस्ट्री करतात. मग अशा विद्यार्थ्यांना ते टफ जातं. अच्छा. मग तुम्ही ही सगळी तयारी कशी करून घेता? येस. आता होतं काय की आपण 11वी-12वीचा जो बोर्ड आहे, या बोर्डच्या प्रिपरेशनसाठी एक USP आपली DCAची आहे. अच्छा. तिथे आम्ही एक विद्यार्थ्यांसाठी अकॅडमिक परफॉर्मन्स रिपोर्ट बनवलेला आहे, जो की विद्यार्थ्याला 11वी-12वीच्या बोर्डसोबत NDAचं प्रिपरेशन सोबत कसं करायचं, JEE-मेनचं प्रिपरेशन सोबत कसं करायचं, आपल्या SSBचं प्रिपरेशन सोबत कसं करायचं, याचं ट्रेनिंग आम्ही सातत्याने देतो. अच्छा. म्हणजे 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह रोज त्यांचा टाइम ठरलेला असतो. आता एखादा उदाहरणच द्यायचं झालं तर मॅथ्सचा ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक हा बोर्डला पण आहे आणि NDAला पण आहे, JEE-मेनला पण आहे. मग त्याचे फक्त लेवल वेगवेगळी आहे. ही विद्यार्थ्यांना आमचे प्राध्यापक त्यांना व्यवस्थित समजून सांगतात. अच्छा. आणि याच्यामध्ये सातत्य ठेवतात. आणि दर महिन्याला जी 900 मार्काची टेस्ट होते त्यामुळे विद्यार्थ्याची प्रॅक्टिस होते. खरं. आणि डेफिनेटली तो विद्यार्थी मग रिटर्न एक्झाममध्ये सहज क्वालिफाय होतो. अच्छा. पण SSB थोडंसं वेगळं आहे. आणि सगळ्यात क्रिटिकल भाग जर तुम्ही म्हटलं की 90% मुलं फेल कुठे होतात, ते होतात इंटरव्ह्यूमध्ये. अच्छा. इंटरव्ह्यूमध्ये होण्याचं कारण असं की त्या ठिकाणी मी म्हणतो हा सगळ्यात टफेस्ट असं हा इंटरव्ह्यू असतो. ओके. 5 डेज. म्हणजे एखाद्याला कलेक्टर व्हायचं आहे, कलेक्टर होण्यासाठीचा किंवा SP होण्यासाठीचा इंटरव्ह्यू जो असतो तो अर्ध्या तासाचा असतो किंवा पाऊण तासाचा असेल. बरोबर. पण सैन्यात अधिकारी व्हायचं असेल तर त्या उमेदवाराला 5 डेज इंटरव्ह्यू मधून जावं लागतं. त्याला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू म्हणतात. अच्छा. मग त्याची तयारी तुम्ही कशी करून येस, डेफिनेटली. तर सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड मध्ये जो इंटरव्ह्यू होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 पार्ट असतात. एक असतं स्क्रीनिंग टेस्ट आणि दुसरं असतं मेन SSB. अच्छा. आणि याच्यामध्ये जे असेसमेंट होतं हे 5 डेज चालतं. आणि हे गरजेचं काय आहे, त्याचं कारण असं की उद्या हे जे उमेदवार SSBला येतात यांच्या खांद्यावरती देशाची सुरक्षेचा जिम्मेदारी असणार आहे. त्यामुळे तेवढेच ते सक्षम असले पाहिजे. म्हणजे कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी बॅलन्स असा निर्णय घेता आला पाहिजे. त्यामुळेच ही जी SSB असते ही खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाची चाचणी आहे. म्हणजे हे व्यक्तिमत्वाचं टेस्टिंग आहे. आणि मग अशा प्रकारचं व्यक्तिमत्वाचं टेस्टिंग जे टूल असतात त्याचा मुख्य उद्देश आहे की राईट कॅन्डिडेट फॉर डिफेन्स, जे डिफेन्समध्ये योग्य निर्णय घेऊ शकतात आणि उद्या ऑफिसर बनू शकतात, ही प्रोसिजर बनलेली आहे आणि ती गरजेची पण आहे. मग ह्यामध्ये होतं काय, बऱ्याचशा वेळेस एखादा मुलगा अकॅडमिक खूप हुशार असेल तर तो रिटर्न परीक्षा पास होईल. पण SSB पास नाही होऊ शकणार सहज, जोपर्यंत त्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा सकारात्मक वृत्तीनं आपल्यामध्ये एक ऑफिसर लाईक क्वालिटीज, म्हणजे OLQs डिफेन्समध्ये त्याला किंवा ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणतात, या OLQ जेव्हा डेव्हलप होतील, ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात असतात, पण ते बॅलन्समध्ये असलं तर तो विद्यार्थी, तो उमेदवार हा त्या SSB मध्ये सहज क्वालिफाय होऊ शकतो. मग याच्यासाठी DCA हे पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व डेव्हलपमेंटवरती, म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर आणि SSB इंटरव्ह्यूसाठी आपण वर्षभर ट्रेनिंग देतो. त्यात ब्रिगेडियर बोधे साहेब असतील, कर्नल शिनॉय सर असतील, ब्रिगेडियर अखिलेश भार्गव सर असतील, अशी मोठी टीम या ठिकाणी काम करते आणि ती वर्षभर करते. आणि सांगायला आवडेल की डिफेन्स करिअर अकॅडमीचं जे मिशन आहे 1000 ऑफिसर आणि 10,000 सैनिक घडवण्याचं, यासाठी आता एक नवीन आयाम आम्ही सुरू करतोय येणाऱ्या मे 2026 पासून. ते काय असेल? ते आहे की डिफेन्स करिअर अकॅडमी आता फुल फ्लेज SSB ट्रेनिंग सेंटर घेऊन येत आहे, ज्या ठिकाणी
सर्व एंट्रीज म्हणजे NDA, टेक्निकल एंट्री, CDS, FCAT अशा वेगवेगळ्या एंट्रीज आहेत डिफेन्समध्ये करिअर करण्याच्या, अच्छा. ज्याची माहिती विद्यार्थ्यांमध्ये नसते. हम्म, आणि अशा प्रकारचे SSB ट्रेनिंग सेंटर हे आपल्या महाराष्ट्रात खूप तुरळक आहे, हम्म, परंतु ते फुल फ्लेज पण नाही आहे. हम्म. तर असे 10 ते 12 ऑफिसरची टीम ह्या ट्रेनिंग सेंटरवरती ट्रेनिंग देण्यासाठी येणार आहे. आणि मी आपल्या माध्यमातून असे जे ॲस्पायरंट्स आहेत ज्यांनी टेक्निकल एंट्रीद्वारे किंवा NDAद्वारे किंवा CDSद्वारे जे रिटर्न एक्झाम क्वालिफाय होतात, हां, हां. अशा उमेदवारांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये फुल फ्लेज असं SSB ट्रेनिंग सेंटर येणाऱ्या मे 2026 पासून सुरू होत आहे. या संधीचा पण अशा ॲस्पिरंट्सनी फायदा घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करेल. नक्कीच. Yes. जे सर्व आपल्याला बघतायत सर्व लोक, ते मला वाटतं की याचा फायदा घेतीलच. पण एक प्रश्न आहे की याच्यामध्ये तुम्ही आता कशा पद्धतीनं हे विद्यार्थी तुम्ही घडवता आणि यशाच्या जवळ जावे यासाठी त्यांना किती ट्रेनिंग देता हे सांगितलेलं आहे. मात्र एक प्रश्न पडतो डिफेन्समध्ये करिअर करण्यासाठी, कारण एकतर फिजिक्स सुद्धा महत्वाची आहे, हो. सगळ्याच गोष्टी आहेत. मग टॅलेंट जास्त महत्वाचं की डिसिप्लिन? येस, मी या ठिकाणी म्हणेल की सातत्य, डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे आणि सोबत सोबत टॅलेंट पण ओके. बॅलन्स ठेवावं लागेल. म्हणून असं म्हटलं जातं की सैन्यात अधिकारी कोण होतं, जो फिजिकली फिट आणि मेंटली टफ आहे. फिजिकली फिट आणि मेंटली टफ आहे, ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहे. आणि बॅलन्स साधणं, जो कॅन्डिडेट आपल्या आयुष्यामध्ये दोन्हीचं बॅलन्स साधतो. आज बघतो आपण की 11वी-12वीचे विद्यार्थी ग्राउंडवर दिसत नाही. हो. ते मोस्टली अभ्यास करतात. बुकिश नॉलेज, म्हणजे जर JEE मेन आणि नीटचा जर कोणी विद्यार्थी असेल तर तो पुस्तकामध्ये पडलेला असतो आणि आई वडील पहिला प्रश्न विचारतात, तू काय अभ्यास करतो. पण डिफेन्स ॲस्पायरंट जे असतात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना विचारलं पाहिजे, बेटा तू आज काय गेम खेळलास, तू फिजिकल डेव्हलपमेंटसाठी काय केलं, जनरल अवेअरनेससाठी तू काय केलं, न्यूजपेपर वाचलास का, आजूबाजूला काय चालू आहे. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. खरं. आणि ज्यावेळेस या दोन्ही गोष्टीचं बॅलन्स तो साधेल हां. तर डेफिनेटली तो सैन्यात अधिकारी होईल. तुम्ही आई वडिलांचा आता उल्लेख केला, तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे आई वडील जेव्हा आपल्या मुलांचं करिअर चूज करण्यासाठी मदत करतात किंवा कधी कधी तर ते स्वतः चूज करतात, हो. मग त्यावेळेला आई वडील नेमकं कुठे चुकतात, कोणती चूक करतात? सगळ्यात पहिलं सांगेल की आईवडिलांनी मुलावर कोणतंही करिअर लादू नये. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला करिअरचे ऑप्शन माहिती नसतील, तर सल्ला हा आहे की 10वी जेव्हा होते त्या विद्यार्थ्याची, त्यावेळेस एक सायंटिफिक टेस्ट असते, ॲप्टिट्यूड टेस्ट. आणि ह्या ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे विद्यार्थ्याचा करिअरचा कल कुठे आहे हे लक्षात येतो. आणि मग 4-5 ऑप्शन त्याच्यासमोर जे असतात त्यातून त्यांनी जर करिअर चूज केलं आणि त्याच्या मनाची इच्छाशक्ती असेल की मला हे करिअर करायचं आहे, त्यावेळेस मात्र पालकांनी खूप मोठा सपोर्ट केला पाहिजे. मी असं बरेचसे उदाहरणं असतात की आई वडिलाला वाटतं म्हणून विद्यार्थ्यांनी करिअर करणं आणि नंतर काही दिवसानंतर तो आपलं करिअर पाथ चेंज करतो. असं होऊ नये. त्या विद्यार्थ्याला स्वातंत्र्य द्यावं. हे जरूर करावं की हे करिअरचे ऑप्शन्स आहेत हे अवेअर करावं. आणि अवेअरनेस दिल्यानंतर डेफिनेटली त्यांनी जे करिअर निवडलंय त्यासाठी पूर्ण सपोर्ट करावा, असं मी पालकांना नक्कीच या ठिकाणी सांगेल. आता या सगळ्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो की डिफेन्स ऑफिसर बनणं हे बऱ्याचशा लोकांचं स्वप्न असतं. हो. मात्र एक सामान्य घरातला मुलगा किंवा गरीब घरातला मुलगा डिफेन्स ऑफिसर बनू शकतो का? डेफिनेटली बनू शकतो. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एक रिक्षा चालवणारा, एक ड्रायव्हरचा मुलगा, असे अनेक विद्यार्थी आज सैन्यात क्लास 1 ऑफिसर आहे. ही सगळी अभिमानाची गोष्ट आहे. फक्त एकच गोष्ट त्या ठिकाणी अपेक्षित असते जेव्हा विद्यार्थी 11वी-12वीला असतो आणि त्याची मनोभूमिका जी असली पाहिजे की यस मला डिफेन्समध्ये ऑफिसर व्हायचं आहे आणि त्याच्या ज्या क्रायटेरिया ठरलेला असतो सैन्यात अधिकारी होण्याचा, तो फुलफिल करायचा असतो आणि असे विद्यार्थी करतात. अच्छा. या गोष्टीचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेल की कोणतंही म्हणजे पाठीमागं सपोर्ट नसतो, फायनान्शियल कंडिशन चांगली नसते, तेही विद्यार्थी आज डिफेन्समध्ये अधिकारी आहेत. वा, छान. तुम्हाला अशी एखाद्या विद्यार्थ्याची स्टोरी आठवते जी आजही इमोशनल करते तुमच्या अकॅडमीच्या? असे अनेक उदाहरणं आहेत. मी सांगू इच्छितो तेजस पाटील. आता तो इंडियन नेव्हीमध्ये आहे, ऑफिसर आहे. तेजस पाटील हा सुरुवातीला खूप होडकर होता. म्हणजे पण त्याच्यामध्ये स्पोर्ट्समनशिप होती, त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असायचं. तो अकॅडमी कॅडेट कॅप्टन होता आणि
एक असते ना की मनामध्ये तीव्र इच्छा असणं आणि तीव्र इच्छा असताना 11वी-12वीचे माझ्या मित्रांसोबत अनेक चुका करणं. तर अनेक चुका त्यांनी केल्या, बदमाशी केली हां. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये मला ती जिद्द दिसली आणि त्यांनी टेक्निकल एंट्री थ्रू म्हणजे इंडियन नेव्हीच्या टेक्निकल एंट्री थ्रू 12मध्ये चांगला स्कोर केला आणि त्या स्कोरमुळे त्याला इंडियन नेव्हीच्या टेक्निकल एंट्रीचा त्यांनी जेव्हा फॉर्म भरला आणि त्याने SSB क्वालिफाय केलं आणि SSB क्वालिफाय होण्याच्या पाठीमागे त्यांनी 2 वर्षामध्ये जे अकॅडमी कॅडेट कॅप्टन होता, स्पोर्ट्समध्ये त्यांनी जो सहभाग नोंदवला आणि ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या जसं की स्पीच कॉम्पिटिशन असेल किंवा ज्यावेळेस असेंब्ली असायची त्या ठिकाणी नेतृत्व करणं असेल, जेव्हा परेड असायची त्यावेळेस नेतृत्व करणं असेल, या अनेक गोष्टींमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. अच्छा. आणि सांगायला आवडेल ज्यावेळेस त्याचं असे विद्यार्थी हे आयुष्यात कधीच विसरत नाही. त्यांनी लग्नपत्रिका पाठवली, लग्नाला बोलवलं, इन्व्हाइट केलं आणि अजूनही तो संपर्कात असतो. अच्छा. आणि त्यांची अल्युमिनाय तयार करणं, विद्यार्थ्यांची संवाद साधणं, फॅमिलीला घेऊन DCA बघण्याची तीव्र इच्छा करणं. त्यांनी मिसेसला घेऊन आला आणि म्हणजे मग जिथं मी इथे मी शिकलो होतो, इथे हॉस्टेलमध्ये राहिलो, इथे मी स्पोर्ट्स खेळलो. ह्या ज्या अनुभव असतात ना ते मनाला स्पर्श करून जातात. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि एक सांगायला आवडेल की एक माझा जो कॅडेट आहे यांना फूडच्या बद्दल विशेष सांगायला आवडेल. होतं काय की बऱ्याच सैनिकी स्कूलमध्ये किंवा रेसिडेन्शियल स्कूलमध्ये आई वडील जे आपल्या फूडच्या संदर्भामध्ये खूप चिंतित असतात. हो, खरं. पण DCAच्या बाबतीत सांगायला आवडेल की DCAचे कॅडेट्स जेव्हा घरी जातात सुट्टीमध्ये तर ते DCAची मेस मिस करतात. आई वडिलांना सांगतात की मम्मी आम्ही ना रोज वेगवेगळा ब्रेकफास्ट करतो आणि मम्मी तू जेवढं करत नाही ना तेवढं आम्ही मेसमध्ये मजा करतो आणि वेगवेगळे पदार्थ खातो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या की एक ऊर्जा देऊन जातं आणि ती पावती मिळते की नाही गड्या आपण जे काम करतो त्यात आनंद आहे. आणि DCAचा संपूर्ण स्टाफ म्हणजे आज 270 पेक्षा जास्त स्टाफ रात्रंदिवस फक्त एका पॅशनसाठी काम करतो, ते म्हणजे टू ट्रेन टू कॅडेट टू सर्व्ह द नेशन. अच्छा. वा, Yes. छान. आज आपल्याला बघणाऱ्यांपैकी काही 18 वर्षांची मुलं सुद्धा असतील, तर एका 18 वर्षाच्या मुलाला तुम्ही काय ऍडवाइस द्याल? सर्वप्रथम आयुष्यामध्ये मी त्यांना सांगेल की आपण एक काहीतरी ध्येय समोर ठेवून मला सकाळी कशासाठी उठायचं. जेव्हा ज्या व्यक्तीला ध्येय असतं आणि तो ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक दिवस खूप आनंदाने जगतो, कारण त्याच्यासमोर एक सकाळी लवकर उठण्याचं किंवा आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचं तो विचार कधी करू शकतो. झोपेत जाताना आणि सकाळी उठताना त्याच्या मनामध्ये त्या ध्येयापोटी मेहनत, जिद्द, सातत्य हे कधी करू शकतो. कारण तो देशाचा जेव्हा आजचा नवयुवक हा ध्येय समोर ठेवत असेल, कोणतंही करिअर करू द्या, असं नाही की त्यांनी डिफेन्सच करिअर करायला पाहिजे, कोणतंही करिअर करू द्या, पण त्यांनी समोर ध्येय ठेवलं पाहिजे, स्वप्न बाळगली पाहिजे आणि त्या स्वप्नाच्या पाठीमागं पूर्ण हिमतीनं आणि आपल्या आईवडिलांना, आपल्या मित्रांना, आपल्या टीचरला सगळ्यांना सोबत घेऊन ते गाठण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले पाहिजे, हा मी संदेश देऊ इच्छितो. आता एक शेवटचा प्रश्न, सक्सेससाठी तुमचे 3 गोल्डन रूल. सर्वप्रथम डिसिप्लिन, शिस्त, डेफिनेटली डेडिकेशन, मेहनत आणि सांगायला आवडेल की डेडिकेशन, डिवोशन आणि सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आणखीन एक जरूर सांगेल तो म्हणजे संयम. कारण अनेक गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला ज्या आपल्याला डिस्टर्ब करतात आणि त्या गोष्टीपासून एक ध्येय जर समोर ठेवलेले असेल आणि तुम्ही जर संयम बाळगला तर त्या ध्येयापर्यंत आज आपण पोहोचू शकतो. असे अनेक उदाहरणं आपल्या समोर आहे आणि हे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी तुम्हाला सुचवू इच्छितो. वा, छान सर. थँक्यू. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की तुम्ही खूप टफ काम करताय. देशसेवेसाठी तरुण घडवणं, ऑफिसर घडवणं हे एक खूप मोठं काम आहे आणि ते तुम्ही करताय. त्याच्यासाठी धन्यवाद आणि त्याचबरोबर तुम्हाला शुभेच्छा सुद्धा. पुढे हे काम अशाच पद्धतीनं वाढत राहो ही सदिच्छा. इथे आलात, एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले पण खूप खूप धन्यवाद. मी पूर्ण डिफेन्स करिअर अकॅडमीच्या परिवारातर्फे, पूर्ण मॅनेजमेंट आणि स्टाफतर्फे आपले धन्यवाद. थँक्यू. जय हिंद. थँक्यू सो मच. थँक्यू.
आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 मराठी.